नमस्कार. आनंदी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आपल्या समोर बसले आहेत प्रभाग क्रमांक 2 चे इच्छुक उमेदवार संपत चौगले. बापू म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची जी काही भूमिका आहे प्रभाग क्रमांक 2 साठी, त्याच्यासाठी आपण त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये ते आज आले आहेत. त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमकं प्रभाग क्रमांक 2 साठी त्यांची काय व्यूहरचना आहे आणि प्रभागासाठी त्यांना काय करायचं आहे. नमस्कार. आपण प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणुकीसाठी इच्छुक आहे. आपण कशा संदर्भात ही निवडणूक लढवत आहे आणि तुमच्या काय इच्छा आहेत की बाबा आपण निवडणूक लढवल्यानंतर त्या केल्या पाहिजेत? काय झाले, सत्ताधारी लोकांचे आज 35 वर्ष राजकारण करतात. ते काही समस्या म्हणजे हे तशा तिने आज कोणत्याही प्रकार प्रॉपर्टी कार्ड असेल, 7/12 असेल, कोणत्याही प्रकारचं ह्यांनी लक्ष दिलेलं नाही आहे. तशा पेंडिंग आहेत. त्याच्यावर माझा जास्त फोकस असेल. नक्कीच. म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टी कार्डाचा विषय तुमच्या डोक्यात आहे आणि महापालिकेत गेल्यानंतर तो तुम्ही प्रश्न सोडवणार आहे असं तुमच्या बोलण्यातून दिसून येते. प्रभाग क्रमांक 2 साठी मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून अनेक इच्छुक आहेत. मग आपल्यालाच का संधी मिळाली पाहिजे? कसं आहे, माझी जी अभ्यासू वृत्ती आणि आज प्रभागामध्ये जो असलेला प्रचंड म्हणजे कामाचा जो हे आहे राहिलेला, त्याच्यावरती मला बरंच आणि माझ्या ज्या आज मी मागासवर्गीय लोकांमध्ये जे माझी काही अडचणी असतील त्याकरिता मला लोकांनी एक वेळ या सदस्य पदावरती रुजू करून पुढचं काम करण्यासाठी मला संधी मिळाली. नक्कीच. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की प्रभाग क्रमांक 2 मध्ये तुम्हाला तुमच्या प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि तुमची अभ्यासू वृत्ती आहे आणि अभ्यासू पण असल्यामुळे तुम्हाला तुमची शैक्षणिक पात्रता असल्यामुळे तुम्हाला संधी मिळाली पाहिजे. महाविकास आघाडीचे प्रबळ दावेदार म्हणून तुमची आज प्रभाग क्रमांक 2 मधून ओळख आहे. नक्कीच तुम्ही निवडून जर आला आणि सभागृहात गेला, महापालिकेमध्ये गेल्यानंतर तुम्ही कोणता प्रश्न प्रथमतः मांडणार? भागामध्ये आज आमच्या इथं जो कदमवाडीमध्ये येणार, कदमवाडी, जाधववाडी, मुकसैनिक, सदर बाजार, विचारमार्गमधून जे येणारं सांडपाणी आहे, ह्याच्यामध्ये पाणी अडवून जे पाणी इकडं म्हणजे बावड्याला आणलेलं आहे, ते बावड्याला न जाता तिथं महापालिकेची जागा आहे, तिथं STP प्लॅन्ट छोटासा होऊ शकतो. त्याच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा माझा मुद्दा असेल. दुसरा गोष्ट असेल ती म्हणजे ह्या भोसलेवाडीमध्ये पाण्यासाठी भयंकर लोकांना वनवून फिरावं लागतं. ते माझ्याकडे इथं बोरिंगच्या माध्यमातून दोन बोरिंग आहेत, म्हणजे बंद आहेत, पण त्याला पाणी प्रचंड आहे. ते पाण्याचा जो मोटर टाकून भागामध्ये जर पाणी फिरवलं तर ह्या भागाचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली होऊ शकतो. दुसरी गोष्ट असं आहे की महापालिकेचे जे सरकारी हॉस्पिटल झालेलं आहे ते सध्या आता 2 तास फक्त चालू राहते. त्यांच्याकडे औषध आहेत, सलाईन नाही, औषधं नाही, अशी परिस्थिती चालू आहे. ती 24 तास आपल्याला कंटिन्यू ते हॉस्पिटल कसं चालू करता येईल पूर्ण क्षमतेने, त्याच्याकडं पूर्ण माझी त्याच्याकडं हे असेल, नजर असेल. आणि जर आपल्याला महाविकास आघाडीतून आज हे सगळ्यात मोठा पक्ष बघितला जातो, ह्या पक्षाच्या माध्यमातून मला जर उमेदवारी मिळाली तर हे 100% मी हे काम मार्गी लावू. नक्कीच. म्हणजे तुम्ही निवडून आल्यानंतर महापालिकेत गेल्यानंतर पहिला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आणि STP प्लॅन्टच्या माध्यमातून जो काही मैलमिश्रित पाणी नदीला मिक्स होतो आणि ते पाणीच्या पासून जे काही दुर्गंधी आणि लोकांच्या शरीराला घातक असलेला जो काही विषय आहे तो मार्गी लावण्यासाठी तुमचं काम असणार. नक्कीच तुमच्याकडे असलेले विषय गंभीर आहेत आणि त्या प्रश्नांची तुम्हाला जाण आहे असं तुमच्या बोलण्यातून दिसून येतं. आणि येणाऱ्या काळात जर तुम्हाला तिकीट मिळालं तर तुम्ही आणि महापालिकेत जर तुम्हाला इथल्या लोकांनी जर मतदान करून निवडून जर दिलं तर तुम्ही नक्कीच तो प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार असं तुमच्या बोलण्यातून दिसून येतं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला या प्रवाहात कोणता नेता आवडतो आणि त्या नेत्याचं काम आवडतं आपल्याला? खरं तर मला आदरणीय माजी गृहराज्यमंत्री, जिल्ह्याचे नेते बंटी पाटील साहेब, हे जे काही नेते आहेत, नेतृत्व आहे, सक्षम आहे, स्वच्छ आहे. आणि आज जे त्यांनी सुद्धा निवडताना एक माणसाला जे आज त्यांनी निवडलेलं आहे, त्यांची क्षमता अतिशय म्हणजे अतिशय उत्तम आहे.
आणि म्हणून मी बंटी पाटील साहेबांना पूर्ण ह्यानं निवडलेलं आहे. नक्कीच तुमच्या बोलण्यातून असं काही जाणून येतं की तुम्ही सत्यजित उर्फ बंटी पाटील यांच्यावर फार प्रेम करता. आणि माझे दुसरे नेते असतील तर माझे लाडके आमचे माझ्या मी जसा कार्यकर्ता आहे तसा असंख्यात कार्यकर्ते आहेत. आदरणीय माझे नेते राजू लाटकर साहेब ह्यांनासुद्धा मी माझे जीवापाड मी प्रेम करतो आणि त्यांच्यावर सुद्धा माझा अत्यंत विश्वास आहे आणि माझासुद्धा त्यांच्यावर विश्वास आहे. ह्या विश्वासातून आम्ही आज जी घडी इथपर्यंत आणलेली आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज महाविकास आघाडीचे माध्यमातून आम्ही जी भोसलेवाडीमध्ये जी प्रचंड कामं केलेली आहेत की जेणेकरून बाबा रस्ते असतील, गटर असतील, आजपर्यंत आपण फक्त हायवेला ऐकलेले पेवरचे रस्ते, पण आज भोसलेवाडीमध्ये आम्ही पेवरचे रस्ते आणि दर्जेदार गटर हे जे काय आज केलेलं जे साधन आहे हे आमचं का नाही पूर्ण माझे मित्र असतील, माझ्याबरोबर जे काम करणारे फील्डवर सगळे माझे मित्र असंख्य असतील, त्या मित्रांच्या माध्यमातून आज आम्ही नाव लौकिकला हे काम नेलेलं आहे आणि ते काम चांगलं केलेलं आहे. ना आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरकडून कमिशन खाल्लं ना कमिशन घेतलं. ह्या पूर्ण स्वच्छ कारभारावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आमचे नेतेसुद्धा असेच आहेत, स्वच्छ कारभाराचे नेते आहेत. त्यामुळं माझे हे आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्यावर पूर्णतः माझा विश्वास आहे आणि मी त्यांच्यावरून सांगू शकतो की बाबा माझा कोल्हापूर जिल्ह्याचा हा सगळ्यात मोठा माझा नेता आहे. तुम्ही ज्या काही गोष्टी बोलल्यात त्या गोष्टी आम्ही जाणून घेतल्या. त्या नक्कीच प्रभाग क्रमांक 2 मधील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतील आणि राजेश लाटकर साहेब हे तुमचे भक्कम असं तुमचं साथ देणारं नेतृत्व आहे असं तुम्ही आज सांगितलं. तुमची भूमिका नक्कीच कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकांच्यापर्यंत पोहोचेल आणि आज आनंदी न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुमची भूमिका जाणून घेतली. पुनश्च एकदा मी तुमचं खूप खूप आभार मानतो. तुम्ही आमच्यापर्यंत आलात आणि आम्ही तुमची भूमिका जाणून घेतली. तुमच्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमच्या न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. दीपक सिंह पाटील.